बिग ब्रेकिंग. नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीचे गौड बंगाल. चौकशी करा अन्यथा आमरण उपोषण. स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना डावलून परराज्यातून कांदा. चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कांदा उत्पादक शेतकरी आणि गणेश निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आक्रमक निवेदन सादर केले. स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याऐवजी परराज्यातील व्यापाऱ्यांकडून कांदा आणून खरेदी केली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आलाय. या प्रकारामुळे शासनाची आर्थिक फसवणूक होत असून स्थानिक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचा दावा करण्यात आलाय. निवेदनानुसार दिनांक 28 जुलै 2026 रोजी उमराणे झाडी शिवारातील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर 20 ते 30 मोठ्या ट्रकमध्ये निकृष्ट दर्जाचा कांदा उतरवला जात असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनांचे पासिंग क्रमांक विविध राज्यातील असल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेचा पंचनामा तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून त्याची प्रतही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली. याशिवाय केवळ उमराणेच नव्हे तर इतर कांदा खरेदी केंद्रावरही अशाच प्रकारचे गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. संपूर्ण कांदा खरेदी प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. अन्यथा माननीय मंत्री तथा विधान परिषद सदस्य बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गणेश निंबाळकर आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय. तसेच ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आलाय. यावेळी निवेदन देताना गणेश निंबाळकर, रत्नाकर देवरे, सुरेश उशीर, हर्षिन ठोके, विकास देवरे, संतोष नवले आणि संदीप देवरे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित विभाग किंवा नाफेड एनसीसीएफ कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता शासकीय चौकशी आणि अधिकृत निष्कर्षानंतरच स्पष्ट होणार आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. नमस्कार. आज 30/7/2026 म्हणजे आजच्या तारखेला आपण जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे कांदा खरेदीच्या गैरव्यवहारासंबंधात काल घडलेली घटना उमराणे झाडी रस्त्यावरती त्या एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावरती MP, UP, नागालँड पॅसेंजरच्या गाड्यांमधून बारका कांदा म्हणजे जो कांदाच नाही असं खाली होत होता, त्याचे सगळे पुरावे पंचनामे जिल्हाधिकारी साहेबांना सुपूर्द केले. आज जिल्हाधिकारी साहेबांच्या आम्ही हे निदर्शनास आणून दिलं का हाच सगळा कारभार जिल्हाभरात चाललेला आहे. या जिल्हाभरातील हा कारभार, ही खरेदी तात्काळ रद्द करावी अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करावी, केंद्र सरकारच्या कंझ्युमर अफेअर या मंत्रालयाकडे करावी आणि याच मागणीच्या आधारे पुन्हा सगळ्या कारभाराची चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती वजा अर्ज आपण त्यांच्याकडे दिला. जर हे नाही झालं तर आपण येणाऱ्या कालखंडात सगळ्या शेतकऱ्यांसमवेत या जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषणाला बसणार आहोत. या मागच्या 3-4-5 वर्षापासून शेतकऱ्यांची झालेली नुकसान त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्याचे आपल्याकडे असलेले ऑथेंटिक पुरावे दिले, त्या संस्था एनसीसीएफ त्यांचे कारभार असे पुरावे दिले. बघूया जर जिल्हाधिकारी साहेबांच्या कळविना केंद्र सरकारपर्यंत विषय गेला तर ठीक, नाहीतर आपण इथं या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालायला लावलं, राजू शेट्टी यांना सुद्धा याबाबत लक्ष घालायला लावलं, सन्माननीय पाशा पटेल यांना सुद्धा आम्ही या संदर्भात मेल केलेले आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून काही न्याय मिळाला तर ठीक, नाहीतर इथं प्रचंड मोठं उपोषण होणार हे लक्षात घ्या. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.